स्लोप ऑफ लाईन प्रॅक्टिस सेट 5.3 प्रॅक्टिस सेट 5.3 बाकीचे 5.1 आणि 5.2 क्लिअर करून घ्या. आता 5.3 बेस आहे तुमची स्लोप ऑफ लाईन. काय स्लोप ऑफ द लाईन. स्लोप म्हणजे माहिती का मराठीमध्ये सरळ सरळ काय उतार. काय उतार. आता बघा ही स्ट्रेट लाईन अशी सिंपल बरोबर आहे. ही काय झाली एक स्ट्रेट लाईन. आता ही एक लाईन ही कोणती लाईन आहे स्ट्रेट लाईनच आहे ती पण कशी आहे स्ट्रेटच आहे. जी लाईन सरळ असते त्याला स्ट्रेट म्हणतो आपण. मग ती तुम्ही कशी काढा क्रॉस काढा सरळ काढा कशी काढा स्ट्रेट लाईनला स्ट्रेट लाईनच म्हणतो. पण हिला जर आपण एक ग्राउंड टाकलं रेफरन्स पॉईंट टाकला समजा असा बरोबर आहे. आता काय झालं हिला उतार झाला असा बरोबर आहे. हिला झाला का नाही. आता हा उतार किती अँगल वरती आहे थिटा समजा. आता थिटा लक्षात राहू द्यायचा. हा शब्द नवीन वाटत असेल तुम्हाला 9वी मध्ये आला होता ना. हा शब्द लक्षात राहू द्यायचा थिटा. हा असतो तुमचा स्लोप. स्लोप म्हणजे उतार किती अँगल झालेला आहे त्याला म्हणायचं तुमचा स्लोप. आता इथं काढण्यासाठी फॉर्म्युला असतो. कसा आला काय आला एवढं डिटेल मध्ये जाऊ नका. आता फक्त फॉर्म्युला लक्षात राहू द्या. m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आपल्या चॅप्टरचं नाव काय रे कोऑर्डिनेट जॉमेट्री. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे सगळं कशावर आहे कोऑर्डिनेट्सवर आहे. x1 y1 x2 y2 x3 y3 म्हणजे सगळं कशावर आहे कोऑर्डिनेटवर. आतापर्यंत जेवढे फॉर्म्युला आले सगळे कशाच्या फॉर्म मध्ये आले xy. पहिला फॉर्म्युला कोणता होता डिस्टन्स काय असतो अंडर रूट x2 मायनस x1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 चा स्क्वेअर. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म्युला कोणता होता मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. तिसरा फॉर्म्युला कोणता होता सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. आता चौथा फॉर्म्युला ऍड झाला. या 4 फॉर्म्युला व्यतिरिक्त या चॅप्टर मध्ये काही नाही. समजलं. स्लोप ऑफ द लाईन हा झाला एक फॉर्म्युला. पण स्लोप ऑफ द लाईन काढण्यासाठी जर आपण ट्रिगोनॉमेट्रीचा यूज केला. ट्रिगोनॉमेट्री म्हणजे काय माहिती तुम्हाला 9th मध्ये होतं ट्रिगोनॉमेट्री. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन नाहीये. या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन नाही तुम्हाला. 3च आहे फक्त. ते पण एका मार्कचं. एमसीक्यू आला तर आला नाहीतर नाही. m इज इक्वल टू टॅन थिटा. काय आहे m इज इक्वल टू टॅन थिटा. आता टॅन थिटा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टेबल आठवत असेल मागच्या वर्षीचा साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक त्याच्या व्हॅल्यू समोर आठवतं का थोडं थोडं. आता m इज इक्वल टू टॅन थिटा हा जो आहे याच्यावर फक्त तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये पहिला क्वेश्चन आहे. सांगा पहिला क्वेश्चन काय त्याच्यातला पहिला अँगल दिलेला आहे तुम्हाला 45 डिग्री. किती ती 45 बरोबर आहे. 3च क्वेश्चन येते या फॉर्म्युल्यावरती. 3च क्वेश्चन आहे आणि ते तुम्हाला फक्त येतील कशासाठी एक ते 1 मार्क्स साठी किंवा फिल इन द ब्लँक्स माहिती आहे तुम्हाला त्याच्यामध्ये एमसीक्यू टाईप. आता मग देअरफॉर स्लोप ऑफ लाईन आहे तुमचा m इज इक्वल टू टॅन थिटा. मग m इज इक्वल टू टॅन 45. किती टॅन 45. थिटा इज इक्वल टू किती आहे 45 डिग्री. समजलं. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा m इज इक्वल टू टॅन 45 आणि टॅन 45 ची किंमत असते 1. या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करावं लागतील. कशा टॅन 45 ची 1. दुसरा कोणता आहे अँगल 60 डिग्री. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा आणि m इज इक्वल टू टॅन 60 डिग्री. माहिती आहे कोणाला किती तर टॅन 60 डिग्री माहिती आहे कोणाला टॅन 60 डिग्री असते तुमची √3. किती √3. आणि तिसरा अँगल कोणता आहे 30 डिग्री असेल बरोबर आहे 90 डिग्री. टॅन बघा आता तिसरा अँगल आहे तुमचा थर्ड अँगल 90 डिग्री. आता 90 डिग्री आता ह्या ज्या व्हॅल्यू आहे ना ह्या कशा येऊन राहिल्या काय येऊन राहिल्या 6 नंबरच्या चॅप्टर मध्ये सांगतो तुम्हाला सगळं. 6 नंबरच्या चॅप्टर मध्ये कोणतं आहे ट्रिगोनॉमेट्री. ह्या व्हॅल्यू कशा येतात काय येतात सगळं सांगतो. किंवा ट्रिगोनॉमेट्रीचा बेसिक व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवर तो बघून घ्या. त्याच्यात एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. 11वी साठी टाकलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बघून घेऊ शकता जर वेळ असेल तर. नाही त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. 90 डिग्री काय 90 डिग्री. आता हा जो 90 डिग्रीचा अँगल असतो याची व्हॅल्यू येते इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय इन्फिनिटी म्हणजे गोष्ट आपण ती सांगू शकत नाही. इनफायनाईट येते काय इनफायनाईट. 90 डिग्रीची व्हॅल्यू इनफायनाईट असते. मग तुम्ही लिहू शकता
स्लोप ऑफ लाईन, तुम्हाला हे येऊ शकतं इन्फिनिटीचं. स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू टॅन थिटा, m इज इक्वल टू टॅन 90, आणि मग बरोबर लिहिता येईल ना कोणतं कुठे येतं. आता m इज इक्वल टू राहतं मग तुमचं नाही टॅन 90 राहील तुमचं इन्फिनिटी, काय राहील इन्फिनिटी. मग देअरफॉर इथं लिहावं लागेल तुम्हाला स्लोप कॅन्ट म्हणजेच काय कॅनॉट बी डिटरमाइन, म्हणजे स्लोप काढता येणार नाही. ज्या गोष्टीची व्हॅल्यू माहीतच नाही इन्फिनिटी, त्या गोष्टीचा स्लोप काढता येईल का नाही. समजलं. आता या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटत असेल नवीन, पुढच्या चॅप्टर मधून या गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातील. कळालं का. सध्या फक्त एवढं लिहून घ्या, या फॉर्म्युल्यावरती तुमच्या फक्त 3 क्वेश्चन आहे, 1 2 3. बाकी सगळे क्वेश्चन कोणत्या फॉर्म्युल्यावरती, कोऑर्डिनेट्स. कोणत्या फॉर्म्युल्यावरती, कोऑर्डिनेट्स. कारण आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री. याचं काही गरज आहे का सध्या आपल्याला. फक्त व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 45 म्हटलं की 1, 60 म्हटलं की √3 आणि 90 म्हटलं की इन्फिनिटी. कॅनॉट बी डिटरमाइन असा ऑप्शन राहील. 4 ऑप्शन मध्ये असा ऑप्शन राहील तुमचा. या व्हॅल्यू राहतील 1 √3, 1/√3 आणि चौथा ऑप्शन राहील कॅनॉट बी डिटरमाइन. समजलं. घ्या लिहून. समजलं आहे. ट्रिग्नोमेट्री m tan थिटा 3 क्वेश्चन आहे. आता या फॉर्म्युल्यावरती घेऊ आपण y2 - y1 x2 - x1. लक्षात ठेवा नेहमी y2 म्हणजे y कोऑर्डिनेट वरती राहील, x कुठे राहील खाली. सेकंड नंबरचा क्वेश्चन, सेकंड मधला फर्स्ट सांगा a कोऑर्डिनेट किती दिलेला आहे. हेअर a x1 y1 किती घ्यायचं 2 3. हेअर लेट म्हणू शकता. लेट म्हणजे कसं मग आपल्याला x1 y1 म्हटलं ना आपण, लेट घ्या, लेट किंवा ॲझ्युम समजा. आणि b दिलेलं आहे x2 y2 4 7. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, जसे डिस्टन्स फॉर्म्युलाचे होते त्याच्यापेक्षा सिंपल आहे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन m इज इक्वल टू काय असतं रे, y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 किती आहे 7, 3 दिसतो का. y2 दिसून राहिला का. y1 x2 किती आहे आणि x1 2. आता जसं डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये केलं होतं आपण, मायनस नंतर जर मायनस असला तर काय करून घ्यायचं, प्लस करता येईल ना ती गोष्ट. 7 मधून 3 गेले, बरं झालं सांगितलं. 4 मधून 2 2, म्हणजे हुशार तुम्ही, हुशार झाले. हे झाला तुमचा स्लोप. आता सगळे स्लोप तुम्हाला, मला माहिती आहे हे क्वेश्चन एकदम इझी, तुम्ही सोडवू शकता. आता 6 नंबरचा क्वेश्चन बघा, थोडा डिफरंट आहे. बाकीचे तुम्हाला सोडवायचे. 6 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, t इज इक्वल टू, लेट लिहिण्याची गडबड करू नका, समजून घ्या. t इज इक्वल टू किती दिलेलं आहे 0 मायनस, आणि दुसरा कोणता आहे s इज इक्वल टू x2 y2 0 आणि 4. बरोबर आहे. आता सेम असं लिहायचं. काय लिहायचा, स्लोप ऑफ लाईन m y2 - y1 अपॉन x2 - x1. मग m इज इक्वल टू काय येईल खाली. आता 7 - 3 काय केलं होतं आपण, y2 - y1. y2 किती 4. बघा तुम्हाला काय म्हटलं होतं, मायनस नंतर मायनस आलं तर काय करायचं त्याला, प्लस, आणि 0 - 0. आता m इज इक्वल टू 4 + 3 7 अपॉन 0. आता ही गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे का नाही मला आठवत नाही. 0 अपॉन एनिथिंग काही असू द्या, तुम्ही जरी बसले 0च्या खाली तरी आन्सर काय येईल 0. कळालं. आणि सेकंड एनिथिंग अपॉन 0. 0 बघा, 0 जर डिनॉमिनेटर मध्ये 0 आला केव्हाही, काही असू द्या, √x असू द्या, काही असू द्या, डिनॉमिनेटर मध्ये 0 असेल तर आन्सर इन्फिनिटी असतं. काय असतं आन्सर, इन्फिनिटी. समजलं. मग इन्फिनिटी आन्सर म्हटल्यावर तुम्ही काय म्हणता, इन्फिनिटी आन्सर असल्यावर काय असतं, स्लोप कॅनॉट बी डिटरमाइन. मग आता मला सांगा, हा क्वेश्चन वेगळा आहे का. जो क्वेश्चन वेगळा त्याचे येण्याचे चान्सेस केव्हाही जास्त असतात. स्लोप कॅनॉट बी डिटरमाइन, स्लोप कांट किंवा कॅनॉट बी डिटरमाइन. बाकीचे 4 होमवर्क मधातले लिहून घ्या. आता हा याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला,
फक्त एवढं चेक करायचं मायनस मायनस काय होईल, मोठी संख्या कोणती छोटी संख्या कोणती आहे, असं समजायचं नाही. स्लोप मायनस मध्ये येत नसतो, मायनस मध्ये पण येऊ शकतो. कळालं का? समजलं? फक्त चेक करायचं कोऑर्डिनेट कोणता मायनस आहे कोणता प्लस होणार आहे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साईन. कळालं का? आता आपण जे कोलिनियरचे क्वेश्चन घेतले होते 5.1 मधले, ते याच मेथडनं सोडवायचे तुम्हाला. या मेथडने वेळही कमी लागणार आणि आन्सर चुकणार नाही. पॉइंट्स आर द कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? एका रेषेत. कसे? एका रेषेत. जर त्यांचा आता बघा ही एक रेषे गणी, आता समजा 3 पॉइंट आहे पी क्यू आर. आता याचा स्लोप आणि याचा स्लोप जर सारखा आला, याचा अर्थ काय येते? त्यांचा अँगल सारखा आहे. समजा याचा स्लोप वेगळा आला आणि याचा स्लोप वेगळा आला तर समजून जायचं त्यांचा अँगल वेगळा आहे. मग अँगल वेगळा असल्यावर हे 3 पॉइंट एका रेषेत येणार आहे का? नाही. म्हणजे स्लोप जर सारखा आला तर ते 3 पॉइंट एका रेषेत असतील. कोलिनियर म्हणजे तेवढंच चेक करतो आपण. आता पहिला काय? ए बघा हेअर ए इज इक्वल टू किती आहे? -1. दुसरा पण -1 आहे का? बर. बी किती आहे? 0 1 आणि सी 1 3. मग आता बघा देअरफॉर स्लोप ऑफ लाईन काय असतो? m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एवढं फॉर्म्युला लिहून घ्यायचा, नंतर डायरेक्ट लिहायचं स्लोप ऑफ लाईन ए बी. कोणाचा? ए बी. आता बघा याला कोऑर्डिनेट्स म्हणा x1 y1 x2 y2 x3 y3, ते थोडं कॉम्प्लिकेटेड होत चालतं. त्याच्यासाठी काय करायचं? सिंपल ठेवायचं. कसं डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये सांगितलं होतं सेम, शेवटचा डिस्टन्स बघायचं सांगितलं होतं का नाही? ए बी. इथं पण शेवटचा कोऑर्डिनेट बघायचा. कोणता बघायचा? बी. स्लोप ऑफ लाईन बी m इज इक्वल टू, आता बी आहे ना, बी पासून सुरू करायचं. मग बीचा कोणता घेसाल? y का x? हा फॉर्म्युला त्याच्यासाठीच लिहायला सांगितलं मी तुम्हाला. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय, असं लिहू शकता, इज गिवन बाय. बघा इज गिवन बाय. एकदा फॉर्म्युला लिहायचा m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 स्लोप ऑफ लाईन ए बी. फक्त लिहिताना एवढं चेक करायचं की वरती कोणता कोऑर्डिनेट राहणार आहे? y. y किती? मग 1. हा -1 काय होईल? +1. लक्ष द्या, पहिले कोणता घेणार? y. परत सांगतो. त्याच्यानंतर x2 किती आहे? 0. -1 किती होईल? +1. जर नसेल समजलं तर अजून एक स्टेप वाढवा. कळालं काय होईल? मग 1 -1 म्हणजे 1 + 1 आणि खाली 0 + 1 1 + 1 2 2 अपॉन 1 2. m ची व्हॅल्यू आली 2. हा झाला ए बी साठी. आता ए बी झाल्यानंतर कोणती घ्या? बी सी. स्लोप ऑफ लाईन बी सी काय येईल? स्लोप ऑफ लाईन बी सी तुम्ही सांगा, कोऑर्डिनेट सांगा. 3 - 1 बरोबर. त्याच्यानंतर 1 - 0 3 - 1 2 1 - 0 1 म्हणजे m बरोबर किती आलं? 2. बघा झाला, संपला क्वेश्चन. आता तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युलाने काय करावं लागतं? ए बी डिस्टन्स, बी सी डिस्टन्स आणि ए सी डिस्टन्स, त्याच्यानंतर तिघाला कम्पेअर करावं लागतं. मग हे सोपं नाही का डायरेक्ट? मग याच्यावरून काय सांगू शकता तुम्ही? फ्रॉम 1 and 2 स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी. देअरफॉर पॉइंट्स, कोणते कोणते पॉइंट्स? ए बी अँड सी आर कोलिनियर. समजलं? एकदम सिंपल क्वेश्चन आहे. जर स्लोप सारखा आला तर पॉइंट्स कोलिनियर. मग जर स्लोप सारखा नाही आला तर काय करणार तुम्ही? स्लोप ऑफ लाईन ए बी इथे इक्वलच्या ऐवजी काय करायचं? नॉट इक्वल. करता येईल का? नॉट इक्वल कसं असतं? देअरफॉर पॉइंट्स ए बी सी आर नॉट कोलिनियर किंवा नॉन कोलिनियर. लिहिता येईल का? एवढा क्वेश्चन लिहून घ्या. हा बघा आता क्वेश्चन नंबर याच्यातला 6 हा फर्स्ट नंबर होता. त्याच्यानंतर 6 नंबरचा आहे. बघा 6 नंबरचा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. ए दिलेले तुम्हाला, सांगा किती दिलेले? -4 4. त्याच्यानंतर के -2 5/2 आणि n किती दिलेले? 4 - 2. मग फॉर्म्युला लिहून घ्यायचा एकदा. स्लोप ऑफ लाईन इज गिवन बाय
कोणत्या इक्वेशन ना सांगा. m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 असा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मग एक एक लाईन घेतो आपण. स्लोप ऑफ लाईन AK, पहिली लाईन कोणती AK. आता शेवटचा पॉईंट कोणता आहे K. मग आता K म्हटल्यानंतर K चा y पॉईंट बघा कोणता आहे 5/2. कोणता आहे 5/2 आणि त्याच्यानंतर मध्ये -4 y2 मायनस y1 x2 मायनस x1 -2 मायनस ऑफ मायनस काय होतील +4. याला जर सॉल्व्ह केलं तर काय येईल बघा 5/2 -4. आता लक्ष द्या 2 गुणिले 4 किती होतील रे. लक्ष द्या 2 गुणिले 4 8 म्हणजे काय आलं ते 5 - 8 अपॉन मध्ये किती 2. लक्ष द्या बरोबर काय चालू आहे. हे 2 क्रॉस मल्टिप्लाय केले आपण बेस सारखा करण्यासाठी. 2 गुणिले 4 किती झाले -8 आणि अपॉन मध्ये किती आहे 2 आणि अपॉन मध्ये काय आलेले 4 मधून 2 गेले 2. कळालं का समजलं. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची अंश छेदासोबत जातो छेद अंशासोबत जातो. आता खालचा काय खालचा चेक करायचं वरचं द्या सोडून. हा खालचा काय हा फ्रॅक्शनच्या खाली खालचा काय अंश आहे ना. हा 2 कोणासोबत जाईल मग छेदासोबत. छेद कुठे आहे हा. म्हणजे जर तुम्ही याला असं हे केलं तर हे 2 काही सिंपल अंश आहे का नाही. कारण त्याच्या खाली किती असतो 1. हा अंश आहे हा कोणासोबत जाईल मग वरच्या फ्रॅक्शनच्या छेदासोबत. वरचा फ्रॅक्शनचा छेद कोणता आहे 2. 2 गुणिले 2 किती होतील 4. वरती किती आलं रे 5 - 8 म्हणजे -3 आणि 2 गुणिले 2 किती झाले ते 4. m ची किंमत आली -3/4. लक्षात राहू द्याची गोष्ट अंश छेदासोबत आणि छेद अंशासोबत. आता एक झाले. दुसरी लाईन कोणती स्लोप ऑफ लाईन KN. स्लोप ऑफ लाईन KN बघा. मग आता m इज इक्वल टू सांगा पॉइंट -2 -5/2 आणि 4 मायनस म्हणजे काय होतील ते +4 +2. आता सेम गोष्ट बेस सारखा करायचा आहे. 2 गुणिले 2 किती झाले -4. हे -5 उरलेले असे आणि बेस सारखा केलेले 2 खाली. आता खाली किती होतील 4 + 2 6. परत 6 काय अंश ते कोणासोबत जातील छेदासोबत. 6 गुणिले 2 किती रे 11. 6 गुणिले 2 12. शाबास. -9/12. आता सारखा आला का स्लोप नाही. मग पॉइंट्स कोलिनियर आहे का नाही. याला भाग जातो 3 त्रिक 9 3 चूक 12. इथूनच मी सांगायचं पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. समोर सोडवायचं -3/4. आता सांगा कोलिनियर आहे का. कोणते कोणते लाईन कोणत्या कोणत्या त्या स्लोप ऑफ लाईन एक नंबर दिलेला 1 AK आणि दुसरी KN. therefore points AKN are collinear. घ्या लिहून. बर हा आणि याच्यावरचं होमवर्क बापा नका करू. क्वेश्चन 3 मधले राहिलेले क्वेश्चन 1 2 1 झाला रे 2 4 आणि 5. हे 4 आणि हे 4 सिंपल आहे. तुमचा फॉर्म्युला क्लिअर होऊन जाईल. कळालं का ठीक आहे.